नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 11 जून 2026 आहे. आपण बघू शकताय की सध्याच्या कंडिशनला सॅटेलाइट इमेजनुसार जर बघितलं तर बंगालच्या उपसागरात आपण बघतोय सगळ्यात मोठा ढगांचा दायरा आहे. तसेच केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, कर्नाटक या भागांना सुद्धा ढग आहे. तसेच उत्तर भारताकडं, पूर्व भारताकडे सुद्धा ढग आहे. पण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या भागांना ढग नाही. त्याचं कारण असं आहे की इथे चालू आहे सध्याच्या कंडिशनला ताशी 25 ते ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे चालू आहे. त्यामुळे इथं थोडं हाय प्रेशर निर्माण झालं होतं. पण हळूहळू हे हाय प्रेशर जे वारे चालू आहे हे हळूहळू कमी होणार आहे. तर हे वारे कमी होऊन जवळपास 16 ते 20च्या दरम्यान या भागांमध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. तसेच उद्यापासून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 12, 13, 14, 15 या 4 दिवसांमध्ये धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागांना पावसाला सुरुवात होणार आहे उद्यापासूनच. तर इकडे तुरळक ठिकाणी उद्या पावसाची शक्यता आहे. 15 तारखेला सुद्धा तुरळक ठिकाणी इकडे पावसाची शक्यता आहे. पण 16 तारखेला मात्र 16 ते 20च्या दरम्यान जवळपास जास्तीचा पाऊस या भागांना राहणार आहे. इकडच्या पेरण्या भरपूर मार्गी लागतील आणि इकडच्या काही पेरण्या मार्गी लागतील. काही पेरण्या मात्र 22 तारखेच्या नंतर मार्गी लागतील. 22 तारखेला जवळपास मान्सून हा चांगला ऍक्टिव्ह होणार आहे आणि 22 तारखेला जवळपास पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा इकडच्या भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होईल. 23, 24, 25, 26, 27 जसं जसं पुढे जाईल तसं तसं पावसाचा जोर वाढेल. 22 ते 30च्या दरम्यान या भागातल्या पेरण्या सुद्धा संपूर्ण मार्गी लागणार आहे. आणि थोड्याफार प्रमाणात 10-20% जर राहिल्या तर जुलैच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये या भागाच्या पेरण्या मार्गी लागतील. तसेच सध्याच्या कंडिशनला सुद्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या काही भागांना पाऊस चालू आहे. तसेच सध्याच्या कंडिशनला इथे जे वारे चालू आहे हे वारे म्हणजे उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, बुलढाणा, अहिल्यानगर या भागांचे जे वारे आहे हे 15 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. हळूहळू या वाऱ्यांचा वेग कमी होईल कारण की इकडून येणारे जे ढगांचा दायरा आहे तो या वाऱ्यांना कमी करून या भागांमध्ये लो प्रेशर निर्माण होईल आणि या भागांमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस, हा मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह जवळपास ठिकठिकाणी पावसाची शक्यता ही राहणार आहे. संपूर्ण पेरण्या जरी मार्गी लागल्या नाही तर काही पेरण्या मात्र या 16 ते 20च्या दरम्यान मार्गी लागेल आणि 22 ते 30च्या दरम्यान मात्र जवळपास 70 ते 80% पेरण्या मात्र राज्यातल्या मार्गी लागणार आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.